नमस्कार. एक मराठा लाख मराठा. मराठा समाजाला व्यापक स्वरूपात आरक्षण देऊ असं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे म्हणाले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी ते करूनही दाखवलं आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात असं मराठा आरक्षण त्यांनी दिलेलं आहे. आणि शेवटी गुलाल उधळला तर काही लोकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून संभ्रम निर्माण झालेला आहे की त्या जी आरमध्ये पात्र हा शब्द आहे, तर तो 2 तारखेचा जो जी आर होता तो 3 तारखेला निर्गमित झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्या जी आरमध्ये काही बाबी नमूद केलेल्या आहेत. तर माननीय जलसंपदा मंत्री माननीय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत झालेली आहे आणि त्या समितीमध्ये मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक बाबीबाबत तसेच इतर संलग्न बाबीबाबत ती समिती शासन निर्णय झालेला आहे. तर तो 22/8/2025 जी समिती गठीत झाली होती, तर त्यामध्ये एक बैठक घेतली आणि त्याचा आदेश माननीय जरांगे पाटील यांना दिलेला आहे. तर त्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणामध्ये मृत्युमुखी पडलेले जे व्यक्ती आहेत तर त्यांना त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच नोकरी देण्याची कार्यवाही ही तातडीने करण्यात यावी अशी एक मागणी आहे. तसेच गृह विभाग शासन निर्णय 20/9/2022 प्रमाणे मराठा आंदोलकांवरील जे गुन्हे झालेले आहेत तर ते मागे घेण्याची प्रक्रिया सप्टेंबरच्या या महिन्यातील 2025च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी असा एक त्यामध्ये 2 नंबरचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर आत्तापर्यंत शोधल्या गेलेल्या 58 लाख नोंदी तर आणि अभिलेख सर्व ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात यावेत आणि याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात पूर्ण करून घ्यावी. आणि त्याच्यानंतर 4था मुद्दा असा होता की जात प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे आदेश आणि विनिमय अधिनियम हा 90 दिवसाच्या आत लागू करण्यात यावा असा हा 4था नियम आहे. तर यामध्ये हा महत्त्वाचा